6 चेंडू आणि 12 धावांची गरज. अतिशय सुरेख चेंडूला मात्र खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. चेंडू वन्स बाउन्स. बघूया या वेळेला मात्र चौकार मागून घोषित केला जातोय. आता 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. क्षेत्ररक्षण करण्यासाठी संघ येतोय. एसएससी वडराई संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सहारा शिरगाव संघाचा 12वा खेळाडू आणि एसएससी वडराई संघाचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कार्यामध्ये आपल्यासाठी चेअर्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी आसनस्थ व्हा. एसएससी शिरगाव एसएससी वडराई संघाचे 12वे खेळाडू आलेले आहेत. सहारा शिरगाव संघ आपला 12वा. दोघांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि पंचांना सूचना आम्ही देऊ की 25 मिनिटांमध्ये 5 षटकं होणं गरजेचं असेल याची नोंद घ्या. 2 षटकं पॉवर प्ले आणि 2 खेळाडू रनआउट साठी मात्र रिव्ह्यू असेल याची नोंद घ्या. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. सुपर 8चा पहिला सामना शिरगाव बनाम वडराई. एसएससी वडराई बनाम सहारा शिरगाव. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज साहिल आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक रोशन आणि संतोष. 10:58 झालेली आहेत. 25 मिनिटांमध्ये तुमचे 5 षटकं होणं गरजेचे आहे याची नोंद घ्या.
गोलंदाजी मार्कवर साहिल, रोशन ऑन स्ट्राईक. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट असं फील्ड मात्र चक्रव्यूह आपल्याला बघायला मिळतोय. अरेंज केलंय. पहिला चेंडू अतिशय सुरेख, प्रेझेन्स ऑफ माइंड, गुड क्वालिटी क्रिकेट. यावेळेला मात्र अप द मार्क रोशन आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती गुड स्टार्ट, मी म्हणेन ड्रीम स्टार्ट. ज्यावेळेला आपण पहिल्या चेंडूवरती धाव घेतो त्यावेळेला कॉन्फिडन्स आपला वाढतो आणि आपल्याला काय हवं आहे ते मात्र आपण इनडायरेक्टली मेसेज आपल्या डगआउटमध्ये देतो, आपल्या चाहत्यांना देतो. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे लाईव्ह टेलिकास्ट ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून जोडले जात आहेत, सर्वांचं आम्ही माही मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करीत आहोत. बघूया गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल तो गोलंदाज मिस्टर साहिल. स्ट्राईक एंडला फलंदाज बघायला मिळतो संतोष आणि रोशन अशी जोडी आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, फ्रंटलाईन गोलंदाज. दुसरा चेंडू सामोरे जाईल मिस्टर संतोष. अतिशय सुरेख पिचिंग, आउटसाइड द ऑफ स्टंप. वेग होता या चेंडूवरती, नियंत्रण होतं. चांगली गोलंदाजी बघायला मिळते मिस्टर साहिल यांच्या माध्यमातून. 5 षटकांचा सामना आहे. जर आपण या ग्राउंडची भौगोलिक स्थिती बघितली, 55-60 धावा मात्र एक टफ फाईट स्कोर होऊ शकतो. पुढचा चेंडू अतिशय सुरेख, अवे फ्रॉम बॉडी. या वेळेला मात्र एक दिशा पकडले, टप्प्यामध्ये गोलंदाजी. साहिल मात्र म्हणतोय मला का फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी आणलंय, नजाकत माझ्या गोलंदाजीकडे आहे, वेगावरती स्वार मी होऊ शकतो. सुरेख लेंथ लाईनला मी मेंटेन करेन आणि फलंदाजावरती अंकुश लावेन, त्याला बांधून ठेवेन. ही मात्र त्याची दृढ नीची या ठिकाणी बघायला मिळतो. चौथा चेंडू पुनश्च गोलंदाजी मार्कवर, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. हा सुद्धा वाईट अर्कच्या दिशेने सुरेख गोलंदाजी, अप्रतिम पिचिंग. फलंदाजावरती मात्र पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित करताना संतोषला मात्र बॅकफुटवरती घेऊन जातोय मिस्टर साहिल. अतिशय देखणी गोलंदाजी बघायला मिळते. वडराई संघाकडनं आपण बघतोय मिस्टर साहिल. अतिशय सुरेख, कव्हरला या वेळेला मात्र एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफचा खेळाडू फील्ड करेल, एक धाव परिपूर्ण. एक चांगली पिचिंग मात्र बघायला मिळाली साहिल यांच्या गोलंदाजी माध्यमातून, की एक लेंथ लाईन मेंटेन केले. आउटसाइड द ऑप्शन चेंडू पिचिंग करतोय, फलंदाजाला संधी देत नाही आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपलं वर्चस्व, आपलं स्किल पूर्णतः दाखवत धावा मात्र नियंत्रणामध्ये ठेवतोय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, अवघ्या 2 धावा. हा क्लास बघायला मिळतोय मिस्टर साहिल यांचा वडराई संघाकडनं. उत्तम दर्जाची गोलंदाजी कशी असावी याचं एक आदर्शवत उदाहरण म्हणजे साहिल गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेला आखूड टप्प्याचा होता, हाफ ट्रायकर होता, संधी होती. षटक क्रमांक पहिलं संपतंय. जर कोणी प्रश्न विचारेल पॉवर प्लेचं पहिलं षटक सुपर 8चा सामना कोणाच्या नावावर राहिलं, तर मात्र सर्वांच्या मुखातून एकच नाव येईल, वडराई संघाचा साहिल यांनी नजाकत दाखवलंय आणि पूर्णतः बांधून ठेवलंय शिरगाव संघाच्या फलंदाजांना. अवघ्या 2 धावा देत कंजूशी गोलंदाजी, एक इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असतो हे मात्र दर्शवताना या ठिकाणी साहिल गुड स्टार्ट मी म्हणेन साहिल यांच्या माध्यमातून. जसं आपण बघितलं 10:58 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. आपल्याकडे 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटकणं संपवणं बंधनकारक असेल. डिसिप्लिन हा तुम्ही पाळला पाहिजे, जीवन असो किंवा क्रिकेट असो. ज्या वेळेला तुम्ही डिसिप्लिन पाळणार, शिस्त पाळणार, त्यावेळेला तुमचं फ्युचर ब्राईट होत असतं आणि त्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये शिकणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर प्रफुल येतोय. प्रफुल बघूया. संतोष मागच्या सामन्यामध्ये, मागच्या षटकामध्ये पूर्णतः बॅकफुटवरती होता, यावेळेला मात्र आत्मविश्वास त्याला मिळेल का? अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर स्किट होतोय, काटा बदलणारा चेंडू. आणि नेहमी आपण बघतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये, टेनिस क्रिकेट असेल, जे स्टार खेळाडू ज्या वेळेला खेळतात त्यावेळेला मात्र एक बॅटल असतं, लेफ्ट हँड फलंदाज आणि लेफ्ट हँड गोलंदाज. त्यावेळेला फलंदाज जिंकत असतो, मात्र तुर्तास प्रफुल मात्र चांगली गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू राऊंड द विकेट चेंडू हाताळला जातोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू तो होता, यावेळेला मात्र मिडॉनला एक्झिक्यूट केलाय. एकदा परिपूर्ण धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 3 धावा. वडराई संघाचे गोलंदाज टिच्चून मारा करतात, इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पुढे येतात. प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजावरती धावांचा अंकुश ठेवत आपली क्लास गोलंदाजी दर्शवताना माहीमी ठाकरच्या या भव्य अशा प्रांगणामध्ये आपण बघतोय. बघूया तिसरा चेंडू असेल.
स्ट्राईक एंडला फलंदाज बघायला मिळेल रोशन, ज्याने पहिल्या चेंडूवरती धाव घेत मात्र चांगली स्टार्ट दिला होता, तोच रोशन. तयार. या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणि नेहमी म्हटलं जातं हा शॉट तुम्हाला कधी कधी आबाद करतो, कधी कधी बर्बाद करतो. या वेळेला मात्र रोशन बॅक टू पॅव्हिलियन कडे. थँक्यू डीजे, थँक्यू. न्यू बॅट्समन प्रफुल्ल जातोय, आणि गोलंदाजीसाठी सुद्धा प्रफुल्ल आहे. एका बाजूने शिरगाव संघ, एका बाजूने वडराई संघ. चे क्रीडा रसिक बारका आत्ताच आमच्यासोबत जोडले जाते, त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे तो वडराई संघ, आणि फलंदाजी करतोय तो शिरगाव संघ. बघूया प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच म्हणतायत इट इज व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 4 धावा. प्रफुल्ल जर आपण गोलंदाजी मार्कवर बघितलं 333 हा क्रमांक, आणि क्रिस गिल ची आठवण करून देणारा असा जर्सी नंबर बघायला मिळतो आपल्याला. ओहो हो हो, सुरेख गोलंदाजी, मात्र थोडासा लेगस्टिकच्या बाहेर जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा. बांधून ठेवलंय. पहिले प्रथमतः गोलंदाजी मार्कवर आले होते साहिल, त्यानंतर येते प्रफुल्ल. एक अप्रतिम टप्पा, दिशा, फलंदाजाच्या रडारपासून चेंडू दूर ठेवणं, ही एक चांगली प्लॅनिंग, चांगली स्ट्रॅटेजी बघायला मिळते. अतिशय सुरेख. यावेळेला पंच केलाय, मिड ऑफला एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचतंय. गुड प्लॅनिंग बघायला मिळते. क्रिकेटमध्ये मात्र आर्टिस्टिक परफॉर्मन्स खूप महत्वाचा असतो. ज्या वेळेला तुम्ही युनिटीने खेळतात, उत्कृष्ट गोलंदाजी असेल, चांगलं क्षेत्ररक्षण असेल, त्यावेळेला मात्र सामन्यात जिंकण्याचे चान्सेस वाढत असतात. यावेळेला मात्र खूप चांगली वडराई संघाची प्लॅनिंग, स्टॅटस ही बघायला मिळते. रणनीती खूप चांगली आहे. बघूया प्रफुल्ल सामोरे जाईल. पुढचा चेंडू एज लागते, फ्लाय स्लिप मध्ये चेंडू कॅरी होतोय. क्वाड बिहाइंड संधी होती, यावेळेला मात्र एक धाव वर्षित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेचं दुसरं षटक, आणि दुसऱ्या षटकामध्ये कंजूसी गोलंदाजी करणं, ह्या तुमच्या अप्रतिम गोलंदाजीचं एक चांगलं पुस्तकरम म्हणता येईल. शिरगाव संघ मात्र कशा पद्धतीने या सामन्यामध्ये वापसी करेल. पुढचा चेंडू, ओहो, या वेळेला मात्र खूप चांगल्या पद्धतीने ब्लॉक मध्ये चेंडू होता. लेग बायचे संकेत पंचांकडनं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 8 धावा. 4च्या सरासरीने मात्र शिरगाव संघ पुढे जाताना, जर ह्याच पद्धतीने करंट रन रेट राहिला तर 20 धावा मात्र धावफलकावर राहतील. प्रेडिक्शन आहे. बघूया काही परिवर्तन बघायला मिळतील का, चांगले शॉट बघायला मिळतील का, शिरगाव संघ या स्पर्धेमध्ये कमबॅकिंग करेल का, हे मात्र आपण बघूया. रिस्ट्रिक्शन रिलीज केले जाईल. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही 5 खेळाडू ठेवू शकतायत. याच्यानंतर होणारा सामना आहे, जसा पहिला हाफ संपेल मी अनाउन्समेंट करून ठेवतोय की याच्यानंतर जो संघ खेळला जाईल, सामना खेळला जाईल. नेक्स्ट सामन्यासाठी मात्र तयार आहे सागर शिल्टे बनाम माही मिठागर. हा सामना पहिला हाफ जसा संपेल, नाणेफेकीसाठी आपण समालोचन कार्याकडे यायचंय. सागर शिल्टे बनाम माही मिठागर, नेक्स्ट मैच तो देखने समय 8 रन स्कोर कार्ड पर. साहिल एक बार फिर गेंदबाजी के लिए, फुल टॉस थी इस समय, गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर में. अच्छी फील्डिंग, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, और अंपायर यहां पर संकेत देते हुए बीमर है
यानी कि 1 रन एक्स्ट्रा की भी मिलेगी, आने वाले पलों में फ्री हिट भी रहेगा। और अंपायर संकेत देते हुए कि आपने एक बीमर डाली है, दोबारा आप नहीं बीमर डाल सकते। गुड डिसीजन। स्कोर इस समय 10 रन स्कोर कार्ड पर। साहिल बेहतरीन स्ट्रोक इस समय कवर में एग्जीक्यूट किया। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे, थोड़ी सी फंबलिंग और 2 रन आसानी के साथ में हो गए मुकम्मल। गुड स्टार्ट। अब शिरगांव टीम के चाहने वाले थोड़े से तालियों के साथ में इस्तेकबाल करते हुए, क्योंकि प्रयास आपका वैसा ही होना चाहिए। रन सब आने शुरू हो चुके, स्कोर कार्ड के ऊपर 12 रन हो चुके हैं। और नंबर तीसरा इस समय संतोष ऑन स्ट्राइक। यहाँ पर बढ़िया गेंदबाजी, अच्छी साहिल की गेंदबाजी की बात और नजाकत अगर बात करेंगे तो गेंद को ऑफ स्टंप के थोड़े से बाहर रख रहे, बल्लेबाज को रूम नहीं दे रहे बड़ी स्ट्रोक खेलने का, और बड़ी स्ट्रोक के खेलने से दूर रखा है बल्लेबाजों को। 13 रन स्कोर कार्ड पर। अब आए हैं प्रफुल्ल, सामने मिस्टर साहिल। और नंबर तीसरी ओवर की दूसरी गेंद ऑन साइड की अगर फील्ड करेंगे, फील्ड को देखेंगे, बहुत ही बढ़िया। इस समय गेंद को कारपेट के सहारे खेल दिया काउ कॉर्नर में। दूसरी रन की मांग स्फूर्ति के साथ में। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। 2 रनों के सहारे स्कोर इस समय मूव होता हुआ 15 रन ऑन द बोर्ड। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। यहाँ पर गैदरिंग भी बढ़िया हुई थी। 3 खिलाड़ी ऑन साइड में प्रोटेक्शन के लिए आप देख सकते हो। डिप मिड विकेट, मिड ऑन, काउ कॉर्नर, 30 सर्कल के बाहर लॉन्ग ऑफ और कवर पॉइंट, ऐसी फील्ड को अरेंज करते हुए रिवर्स खेलने का प्रयास था। इस समय गेंद को एक बार फिर मिड ऑन में खेला है, तेजी के साथ में आते हुए इस समय बहुत ही खूबसूरत रनिंग बिटवीन द विकेट। क्वालिटी क्रिकेट इस समय मैदान में नजर आती हुई। रन्स अगर बाउंड्री और सिक्सर से नहीं आ रहे तो हम दौड़ के निकालेंगे, ये सोच भी बहुत ही बढ़िया है। 17 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। मिस्टर प्रफुल्ल और संतोष के बीच में एक अच्छी साझेदारी, और खास करके ग्राउंड के ऊपर गेंद को खेल रहे और काफी तेजी से रनिंग बिटवीन द विकेट के ऊपर ध्यान रहे। ऑल कंसंट्रेशन इज सिंगल इन डबल, इज गुड स्ट्रैटेजी। तो देखना इस समय गेंद को लॉन्ग ऑफ में खेलते हुए सिंगल का इजाफा। स्कोर कार्ड के ऊपर इस समय 18 ऑन द बोर्ड, 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब आए मिस्टर संतोष, ओपनिंग के लिए आए थे, अभी तक बड़े स्ट्रोक से दूर रखा है वडराई टीम ने। तैयार एक बार फिर, तैयार मिस्टर साहिल, साहिल बनाम संतोष। डाउन द ग्राउंड इस समय एग्जीक्यूट किया, करारा शॉट, नजाकत भरी शॉट है। थँक यू। 22वा धावफलकावर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधनं स्टेट ड्राइव्ह बघायला मिळतोय डाऊन द ग्राउंड। संतोष यांच्या फळीतनं देखणा चौकार। धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचलंय। अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे। सुरेख स्पर्धांचं आयोजन आपण बघतो माही मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून। सुपर 8 चे सामने आपल्याला बघायला मिळतात। याच्यानंतरचा एक मोठा सामना आपल्या समोर येईल, सागर शेळटे बनाम माही मिठागर। जसा पहिला संपेल आपण नाणेफेकीसाठी या। तांबडमाळ, सातपाटी, ओमकार, दगडधोंड आणि शितलाई देवीपाडा असे 8 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेले आहेत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित, 22 ऑन द बोर्ड। 22वा धावफलकावर अमोलाला गोलंदाजीसाठी आणि स्ट्राइक एंडला फलंदाज बघायला मिळतोय निशांत। गोलंदाजी मार्कर अमित। चौथ्या षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरेख क्रॉस लाईन,
ओहो, देखणं फील्ड बघायला मिळते. 4 धावा मात्र वाचवल्या जात आहेत. काऊ कॉर्नरच्या वरनं एक्झिक्यूट करायचा होता निशांत, त्याला तेवढं देखणं शतरक्षण. 4 धावा वाचवल्या. धाव संख्या 2 पुढे सरकते. 24 धावा धावफलकावर. उत्तम दर्जाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर अमित बॉलिंग मार्कवर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. माई मिठागर सोसायटीच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था, दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व क्रीडा रसिकांसाठी सोय असेल याची नोंद घ्या. 24 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू या वेळेला मात्र बॅटला ब्रश करतोय. कॉट बिहाइंड. निशांत बॅक टू पवेलियन कडे येताना दुसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला येतोय. चोवीस धावा धावफलकावर. अमित गोलंदाजी मार्क. न्यू बॅट्समन चेतन. अतिशय सुरेख या वेळेला मात्र कॅच प्रॅक्टिस. सिली मिड ऑफला मात्र चेतन झेल देत बॅक टू पवेलियन कडे येताना तिसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला. शिरगाव संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. बघू नवीन फलंदाज आकाश. आकाशला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल शिरगाव संघासाठी. 24 धावा असताना 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक हाताळले जाते. अजूनही 8 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. आमचे स्कोरर गोल्डन मॅजिक फिंगर रोहित पानेरा मात्र आम्हाला सांगताना की अजूनही 8 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि धावसंख्या बघायला मिळते ती 24 धावा. या 8 चेंडूमध्ये जवळजवळ 15-20 धावा येणं गरजेचं असेल शिरगाव संघाला. बघूया. बघूया अमित. अजूनही सलामीवीर मिस्टर संतोष ऑन स्ट्राईक आहे. शिरगाव संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी प्रयत्न. या वेळेला इष्टा उद्ध्वस यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅड क्रिकेट बघायला मिळते. जर स्टेट बॅटने खेळला असता तर मात्र धावा आल्या असत्या आणि मला वाटते जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में और पाकिस्तान की मात. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिली हॅट्रिक नोंदवली जाते वडराई संघाच्या अमितच्या नावावरती. कॉंग्रॅच्युलेशन्स. सुरेख कामगिरी. स्लॉग ओव्हरमध्ये उत्कृष्ट दर्जाचं आणि लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय केबल नेटवर्कच्या माध्यमातून 101 चॅनल क्रमांक आणि 800 स्काय टीव्ही. ओ हो हो, अप्रतिम. थँक्यू डीजे. संतोषच्या बळीतनं मिडांच्या वरनं एक्झिक्यूट केलाय. आउट ऑफ द पार्क. अतिशय सुरेख षटकार. धावसंख्या 6 प्लाय होते. 30 धावा आणि आजच्या दिवसातील पहिला षटकार मारण्याचा सन्मान जातोय संतोषच्या नावावरती कीर्तिमान बघायला मिळेल.
आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक वडराई संघाचा अमित. ही वैशिष्ट्य आहेत सुपर 8च्या सामन्याच्या आजच्या पहिल्या सामन्याची. 30 धावा धावफलकावर आणि या स्पर्धेत गोलंदाजी मार्कवर समीर. लाभ केला या वेळेला मात्र पुनश्च मिडॉनच्या वर्ण आकाशाच्या फळीचा देखणा षटकार. थँक्यू. बॅक टू बॅक 2 षटकार बघायला मिळत आहेत. 36 धावा धावफलकावर. आकाश मात्र आपल्या आक्रमक पिंच हिटरचं रोल अदा करताना मिडॉनच्या वरनं सरळ बिरकावून दिलाय. 6 धावांची मोहर उमटवताना मिस्टर आकाश. या वेळेला पूर्णश लाभ केलाय मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 38 ऑन द बोर्ड. कोणी मध्ये जायचं नाही, नोंद घ्या. आपला आनंद बाउंड्री लाईनच्या बाहेर साजरा करा तुम्ही. अतिशय सुरेख. ह्या वेळेला मात्र अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केलाय चेंडू. मिडॉनला जाईल. धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकताना 40 धावा धावफलकावर. 3 षटकामध्ये पूर्णतः बांधून ठेवलं होतं मात्र आकाश आणि संतोष यांच्या फळीतनं षटकार बघायला मिळाले आणि आता सुस्थितीमध्ये बघायला मिळतोय आपल्याला शिरगाव संघ. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचलंय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. हा चांगला पद्धतीचा चेंडू होता. सुरेख कमबॅकिंग बघायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग. थोडासा बाउन्स सुद्धा होतोय. बॅक ऑफ द गुडलेन चेंडू होता. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये 40 धावा धावफलकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया पुनश्च ह्या वेळेला मात्र रनआउटची विकेट. शेवटचा चेंडू. न्यू बॅट्समन चेतन. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 धावा. इनिंग मधला शेवटचा चेंडू. बघूया 41 धावांचं टार्गेट समोर आहे.
शिरगाव आपला 12वा पाठवा प्लीज नाव सांगण्यासाठी गोलंदाजीची. 41 टू विन आणि कंपल्सरी चेस हा नियम आहे ह्या स्पर्धेचा, त्या नियमाला फॉलो करा. 41 धावांचं टार्गेट आणि वडराज संघाकडनं सलामवीर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल आणि उद्देश अशी जोडी आपण बघतोय. गोलंदाजी मार्को रोशन, प्रफुल्ल ऑन स्ट्राईक. बेस्ट ऑफ लक. 41 धावांचं टार्गेट. पंच दर्शवताना अनिल कलिंगडे सर आणि स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेमध्ये चंद्रकांतजी निमला सर आपण बघतायत. खूप चांगले निपक्षपाती डिसिजन या टुर्नामेंटला यशस्वी बनवण्यासाठी 2 पंच आजच्या दिवसामध्ये सक्रिय आहेत. सामना क्रमांक पहिला. गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज मिस्टर रोशन. पहिला चेंडू अतिशय सुरेख ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडूता पडल्यानंतर थोडासा मध्ये येतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते मिस्टर रोशन यांच्या माध्यमातून. 41 धावांचं आव्हान आहे 30 चेंडूमध्ये. सलग 5 दिवसाच्या हे टुर्नामेंट्स आणि क्वालिफाय झालेले 8 संघ सुपर 8 मध्ये आणि आजचे दिवसातील सुपर 8 चे सामने आपण बघतोय. अतिशय आकर्षक ट्रॉफी खूप चांगल्या पद्धतीने मात्र वर्ल्ड कपची प्रतिकृती दर्शवताना गोल्डन अटॅच आहे. खूप चांगल्या पद्धतीने मात्र सर्वांच्या नजरा वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आहेत ज्या शान वाढवताना या टुर्नामेंटची. माहीम मिठागरच्या माध्यमातून मित्रमंडळ माहीम मिठागर दर्जेदार टुर्नामेंट्स आदिवासी समाजातील सर्व होतकरू तरुणांना एक मोठं व्यासपीठ या टुर्नामेंटच्या माध्यमातून. रोशन गोलंदाजी मार्कवर अतिशय सुरेख कार्पेटला रोल करत चेंडूला एक्झिक्यूट केलाय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 3 धावा धावफळकावर. उद्देश मात्र आपला काय उद्देश आहे हे दर्शवताना मी शांतपणे खेळेन, कूल माइंडेड फलंदाजी करेन हा मेसेज मात्र वडराईच्या चाहत्यांना देतोय. बघूया 3 धावा धावफळकावर. पुढचा चेंडू अतिशय सुरेख. या वेळेला मात्र अतिशय सुरेखरित्या स्वीप केलाय चेंडू मिड विकेटला. तेवढंच देखणं शतरक्षण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. अतिशय सुरेखरित्या स्लॉक स्वीप बघायला मिळाला. एक बैठक शॉट कसा असतो याचं उत्तम उदाहरण उद्देश देताना सायकलला असेल तो प्रफुल्ल. आजचा दिवस मात्र अस्तित्वाची लढाई आणि आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्यानंतर मात्र एक उत्तम दर्जाचं क्वालिटी क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय माय मिठागरच्या या भव्य अशा मैदानावरती. अतिशय सुरेख. यावेळेला मात्र थर्डमॅन रिझनला फील्ड केला जाईल. शॉर्ट थर्डमॅनला एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 धावा. ज्या पद्धतीने वडराज संघाकडनं साहिलने पहिलं षटक हाताळलं होतं, अवघ्या 2 धावा दिल्या. पहिल्या इनिंग मधील वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या षटकाराला संतोषच्या माध्यमातून हॅट्रिक विकेट नोंदवले गेले अमित च्या नावावरती. हे खूपच चांगली कामगिरी आपण बघू शकाल. पुलटॉस चेंडू स्टेप आउट करून खेळलाय, भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं 6 धावांची मोहर उमटवताना देखणा षटकार बघायला मिळतोय फलंदाज उद्देश यांच्या फळीतनं. माझा उद्देश आहे की मी 41 धावा अचीव करेन. षटकार धावसंख्या 6 ने फ्लाय होते. 11 ऑन द बोर्ड. सुरेख षटकार. हवाई फायर. बघूया रोशन गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. सरळ पुनश लॉंग लेग रिझन मधनं चेंडू जाईल सीमा पार. षटकार. 15 धावा धावफळकावर. 24 चेंडू 26 धावांची गरज आहे. जाऊया देऊया अमोल डिझेला संधी.
थँक यू. 15 ऑन द बोर्ड. 15 रन आए पावर प्ले के ओवर में. खूबसूरत स्टार्ट, ड्रीम स्टार्ट. वडराई टीम के बल्लेबाज एक तरफ प्रफुल्ल, दूसरी तरफ उद्देश्य. गेंदबाजी के लिए चेतन. अब जिम्मेदारी होगी कि रोकना होगा. रन जो आ रहे हैं कहीं ना कहीं एक इकोनॉमिकल गेंदबाज बन के आना पड़ेगा. कंजूसी गेंदबाज बन के शिरगांव टीम के लिए अगर आएंगे यहाँ से तो मैच एक टफ फाइट जोन की तरफ चला जाएगा. लेकिन देखना है सामने बैट के बल्लेबाज. सलमान दिया अपने फॉलो थ्रू में. बढ़िया फील्डिंग. अच्छी क्रिकेट देखने को मिलती है. जब अच्छी गेंद हो तो मान सम्मान भी देना चाहिए. खराब गेंद को बड़ी स्ट्रोक में तब्दील करना चाहिए, क्योंकि हर गेंद के ऊपर बड़ी स्ट्रोक नहीं आएंगे. तो आवश्यकता है शांत मन से कूल माइंडेड क्रिकेट आप के द्वारा खेला जाए. तैयार चेतन एक बार फिर. कदमों का इस्तेमाल. डाउन द ग्राउंड गेंद को खेला है. बहुत ही बढ़िया सिंगल फील्ड करेंगे. सिंगल रन जरूर मिलेगा. 16 ऑन द बोर्ड. कहते हैं कि कोशिश आखिरी छोर तक होनी चाहिए. मंजिल मिले या फिर तजुर्बा, दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती है. आखिरी छोर तक प्रयास करना चाहिए. चाहे आप जीत जाए चाहे आप हार जाए, देखने वाले आपके बेहतरीन गरिमा को, बेहतरीन छवि को अपने दिल में कैद करके यहां से लेके जाना चाहिए. एक अच्छा क्रिकेट अगर खेलेंगे तो याद आएंगे आप तमाम दर्शकों के दिल में, आप बच जाएंगे. और वो प्रयास निरंतर साथ में करना चाहिए. निरंतरता आपके हर क्षण में होनी चाहिए. फिलहाल बात करेंगे चेतन और स्ट्राइकिंग के ऊपर जो बल्लेबाज है मिस्टर प्रफुल्ल. 16 रन स्कोर कार्ड के ऊपर 8 गेंदे हो चुके हैं. 200 के स्ट्राइक रन रेट से इस समय आगे बढ़ते हुए वडराई टीम के ओपनिंग पेयर. लाजवाब बल्लेबाजी अब तक, शांत मन से की हुई आक्रामकता दर्शाते हुए. इस समय मिड ऑन में गेंद को खेला है. काउ कॉर्नर में खिलाड़ी मौजूद. सिंगल रन मिलेगा. 17 ऑन द बोर्ड. जो आकर्षक ट्रॉफी सबकी नजरें अपनी तरफ खींच रही है. कौन होगा आज का विजेता? 2020 का आखिरी दिन है और 2021 की शुरुआत होगी. तो भाई 2021 में कौन बेहतरीन स्टार्ट करेगा, कौन अपने आत्मविश्वास के साथ में आगे बढ़ेगा, जो आने वाले पलों में आपको बहुत ही ऊंचाई तक ले जाएंगे अपने आत्मविश्वास के साथ में. गेंदबाजी के लिए चेतन एक बार फिर. उद्देश्य प्रफुल्ल ऑन स्ट्राइक. बहुत ही बढ़िया इस समय गेंद को अच्छी पिचिंग की थी. गुड क्रिकेट. जिस तरह से स्टार्ट किया था वडराई टीम के गेंदबाज साहिल ने, गेंद स्टंप के बाहर रखा. उस टाइम आउटसाइड द ऑप्शन पिचिंग की, पुलर लेन की गेंद डाली गई. बल्लेबाज को रूम नहीं दिया. यहां पर भी चेतन उसी स्ट्रैटेजी को अपना रहे. अच्छी गेंदबाजी. तैयार मिस्टर चेतन. सामने प्रफुल्ल. बहुत ही बढ़िया वाइड यॉर्कर. क्या गेंदबाजी है, बेहतरीन गेंदबाजी, सुपर गेंदबाजी. ये वापसी के अपने आप को तैयार करने की रणनीतियां है. आखिरी गेंद आनी शेष है. आए हैं सिर्फ 2 रन. 3 गेंदें बिंदी आई है. पहले ओवर में जरूर 15 रन आए थे, लेकिन वापसी की इस गेंदबाज ने. चेतन की नजाकत भरी गेंदबाजी. वाइट यॉर्कर गेंद डाल रहे हैं और बल्लेबाज को सता भी रहे हैं. यहां पर छोटी गेंद, पुल किया गेंद को, ड्राइव लगा के गेंद को कैच में परिवर्तन करना चाहते थे. 2 रन नहीं रोक पाएंगे. 19 रन स्कोर कार्ड के ऊपर. 18 गेंदें बची है. 22 रन की आवश्यकता है. चेंडू 22 धावांची गरज आहे. बघूया सामना दुहेरी वळणावरती उभा आहे अजूनही. एका बाजूने 41 धावा डिपेंड करण्याची चांगली रणनीती तयार होती. दुसऱ्या बाजूने मात्र ते अचीव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. आणि त्यानंतर मग एक अद्भुत क्रिकेट तुम्हाला सर्वांना बघायला मिळतं. सूर्य क्रिकेट आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर येईल तो रोहित. स्ट्राइक एंडला जाईल तो उद्देश. 18 चेंडू 22 धावा. लक्ष्य समोर आहे आणि ते अचीव करण्यासाठी मात्र प्रयत्न बघायला मिळतोय. पुढचा चेंडू. ओ, अतिशय सुरेख.
थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. मिडविकेटच्या डोक्यावरनं सरळ, डीप मिडविकेटच्या खेळाडूच्या डोक्यावरनं सरळ कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी जातोय हा षटकार. आमचे कॅमेरामॅन असतील राहुल कुमार यांच्या अभिवादनासाठी जाताना षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या 6 ने फ्लाय होते. 25 धावा धावफलकावर. रोहित यांचं षटकाराने स्वागत केलं जात आहे. सुरेख षटकार, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि उद्देश मात्र आपली उद्देश पूर्ती करताना पुन्हा वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं 6 धावांसाठी उद्देश नावाचा ब्रँडेड सिक्सर वडराई संघाला विजयाच्या समीप घेऊन जातोय. आणि विजयाचा सुगंध मात्र वडराई संघाच्या खेम्यामध्ये हळूहळू दरवळताना धावसंख्या 6 ने फ्लाय होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. अवघ्या 10 धावांची गरज आहे. हॅट्रिक षटकार उद्देश मात्र आपल्या नावावरती नोंदवणार का? 26 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोर 26 वर खेळताना या वेळेला मात्र सुरेख लॉंग लेग रिझन मधनं चेंडू जाईल सीमा पार, चौकार. आता मात्र सामना तिसऱ्या षटकामध्ये संपेल का याचे वेध मात्र तमाम क्रीडा रसिकांना लागले आहेत. कारण एक षटकार मात्र सामना संपून जाईल असं एका क्षणी वाटलं होतं की ज्या पद्धतीने शिरगाव संघ टफ फाईट करतोय. सुरेख गोलंदाजी हाताळली होती. दुसरं षटक घेऊन आले होते चेतन. अवघ्या 4 धावा देत सामन्यामध्ये परतण्याचे संकेत दिले होते. मात्र रोहित वरती हल्ला बोलला जाते उद्देशांच्या माध्यमातून आणि सरळ षटकार चौकार आणि एक षटकार मारत महेंद्रसिंग धोनी टाईपने सामना फिनिश करतो काय? सामना मात्र संपला जाईल. वेल डन वडराई संघ, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक शिरगाव टीम. सन्माननीय रमेशजी खराड सरांकडनं उद्देशासाठी अप्रतिम खेळी